नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP स्टडी पॉईंटमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आजच्या तासाला आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा इतिहास आणि नागरिकशास्त्र हा विषय आपण अभ्यासणार आहोत। विषयाचं नाव काय आहे? इतिहास आणि नागरिकशास्त्र। म्हणजेच इयत्ता 5वीच्या इतिहासामध्ये आपण काय पाहिलं तर आपण कसे घडलो, म्हणजेच मानवाची निर्मिती कशी झाली, कुठं झाली, त्याचबरोबर मानवाच्या जीवनात कशा स्वरूपात बदल होत गेला आणि स्थिर मानव कशा स्वरूपात झाला आणि मानवाचा विकास कशा स्वरूपात झालेला आहे, चाकाचा शोध कशा प्रकारे लागला, ताम्रयुग, पाषाणयुग, त्याचबरोबर मध्ययुग, अश्मयुग, या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहेत तर इयत्ता 5वीच्या इतिहासामध्ये पाहिलेल्या आहेत। याच पद्धतीने आपण आज काय पाहणार आहोत तर इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी। तर बघा, सुरुवात करूयात। तत्पूर्वी आपल्या IMP स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी हे व्हिडिओ पाहतात त्यांनी आपल्या 5वीच्या 6वीच्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ पाठवत चला। तर बघा, पहिला पाठ कोणता आहे तर भारतीय उपखंड आणि इतिहास। खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे आणि जे पोलीस भरती, सरळ सेवा, MPSCचा अभ्यास करतात त्यासुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये या टॉपिकमधले प्रश्न असतात। ओके, तर त्यांनी सुद्धा हे व्हिडिओ पाहावेत। ओके, बघा आता पाठ क्रमांक 1, भारतीय उपखंड आणि इतिहास। म्हणजेच भारतीय उपखंडाचा इतिहास कशा स्वरूपाचा आहे हेच आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर भारतीय उपखंड कशाला म्हणतात हे पाहायचं आहे। आता बघा, लक्ष द्या, उपखंड, आता हा शब्द कसा आहे? खंड म्हणजे काय तर जमिनीचा सलग भाग, याला आपण काय म्हणतो? खंड म्हणतो। आणि असे एकूण जगात किती खंड आहेत तर 7 खंड आहेत। त्याचप्रमाणे खंड म्हणजे काय? जमिनीचा भाग, याला खंड म्हटलं जातं। आणि उपखंड म्हणजे काय? खंडाचा एखादा भाग असेल, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा एक छोटासा भाग असेल तर त्याला काय आपण म्हणतो तर उप म्हणतो। म्हणजेच बघा, आता आपल्या गावात सरपंच असेल त्याला सहकार्य म्हणून उपसरपंच असं आपण म्हणतो, म्हणजे त्याच्याशी मिळता जुळता, म्हणजे त्याचाच एक भाग। ओके, त्याचबरोबर आपण आपल्या महाराष्ट्राची राजधानी काय आहे तर मुंबई। त्याचबरोबर आता आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी, म्हणजेच त्याला मिळता जुळता, समजा मुंबईचा कारभार जर त्या ठिकाणी काय कारणाने जर न घेता आला तर आपण कुठे घेतो तर उपराजधानी, म्हणजेच काय? नागपूर। त्याचबरोबर काय? खंड, म्हणजेच त्या खंडातील एक छोटासा भाग म्हणजे कोणता तर उपखंड। कळतंय? खंडाचा एक सब टॉपिक, जसा टॉपिकचा सब टॉपिक असतो तसंच खंडाचा एक सब खंड असतो। बघा, भारतीय उपखंड आणि त्यांचा इतिहास। खंड म्हणजे काय तर जमिनीचा भाग, आणि उपखंड म्हणजे काय तर त्या खंडाचा छोटासा भाग आहे, त्याला उपखंड म्हटलं जातं। ओके, समजतंय? खंड म्हणजे काय? जमिनीचा सलग भाग, आणि उपखंड म्हणजे काय तर जमिनीच्या उपभागाला उपखंड असं म्हटलं जातं। आता बघा, भारतीय भागात हे उपखंड कशा स्वरूपात आहेत, म्हणजे जमिनीचे कोणकोणते भाग या भारतात येतात तेच आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे। बघा, आता सुरुवातीला पाहूयात आपण या पाठात आपल्याला कोणकोणते मुद्दे बारकाईने अभ्यासायचे आहेत। बघा, आता लक्ष द्या। 1.1 काय आहे? इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, म्हणजे इतिहास कशा स्वरूपात घडत गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर इतिहासाबरोबर भौगोलिक गोष्टी किंवा भौगोलिक वैशिष्ट्ये कशा स्वरूपात त्याला साम्य आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर दुसरा 1.1 काय आहे? 1.2 काय आहे तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, म्हणजेच भारताला भौगोलिक गोष्टी कशा कशा स्वरूपात लाभलेल्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहे, त्यांची भौगोलिक परिस्थिती काय आहे हेच आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर भारतीय उपखंड, म्हणजेच भारताच्या जमिनीचे भाग हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत। समजतंय? तर बघा, सुरुवात करूयात अतिशय इंटरेस्टिंग आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्या परिसरातील गोष्टींचं ज्ञान म्हणून, त्याचबरोबर आपल्या भारतातल्या ज्या जमिनी असतात, डोंगर, दऱ्या, नाले, ओढे कशा स्वरूपात असतात, कशा स्वरूपात निर्माण होतात, हे सर्व आपल्याला आपल्या निसर्गातून अभ्यासायला मिळतं। त्यामुळे भारतीय उपखंड हा टॉपिक तर महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर ह्या खंडाला अतिशय लागून असा जो भूगोल विषय आहे, हा भूगोल विषय सुद्धा आपण लवकरच सुरुवात करणार आहोत त्याविषयी शिकवण्यासाठी। तर बघा, सुरुवातीला हा तर आपण पाठ अभ्यासूयात। बघा, आता 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। बघा, आता
इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर याचा परस्पराशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले. म्हणजेच मानव ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याची भौगोलिक परिस्थिती कशा स्वरूपात त्या मानवाला अनुकूल असते, त्याचबरोबर विघातक असते, हे आपण कुठं पाहिलेलं आहे तर इयत्ता 5वीच्या पुस्तकात. म्हणजे मानवाला कशा प्रकारे निसर्ग साथ देतो, कशा प्रकारे देत नाहीत, त्यामुळे मानवाच्या जीवनात कशा स्वरूपात बदल होतो, ते सर्व आपण कुठं पाहिले तर इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. बघा आता पुढं, हे जास्त काही महत्त्वाचं नाही आहे तरी पण बघूयात आपण. आदिमानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलाशी कसे जोडले होते हे पाहिले. म्हणजेच आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत कशा स्वरूपात बदल होत गेले आणि कशा स्वरूपात त्याच्या कार्यकाळ जीवनात उत्क्रांत होत गेला हे आपण सर्व कुठं पाहिलेलं आहे तर इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. बघा, हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती, नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती, हा मानवी संस्कृती इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला. म्हणजेच मानवाला आपलं जीवन अधिक सुखकर होण्यासाठी नदीच्या किनारी शेती करण्याचा शोध लागला. त्यामुळे मानवाला एक भौगोलिक परिस्थिती कशी लाभलेली आहे तर अतिशय विकसित स्वरूपात लाभलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, मानवाचा विकास घडून आलेला आहे. बघा, आता खूप वेळा काय होतं तर बघा, आसपासच्या आपल्या गावाचं, आता समजा आपल्या गावाचं एखादं नाव लक्षात घ्या. समजा आता मंगळवेढा असेल, त्याचबरोबर इकडं नगर जिल्हा असेल, या भागात काय आहे तर पाणी कमी आहे. कालांतराने त्या भागातील शेतीचा जास्त प्रमाणात विकास होतो का तर नाही. तर म्हणजेच काय होतं तर ज्या ठिकाणी पाण्याच्या सोयीसुविधा आहेत त्या ठिकाणी काय होतं तर मानव आपली वस्ती करून राहतो आणि शेती पिकवतो आणि त्या शेतीच्या उत्पादनातूनच आपला विकास घडून आणतो. हेच आपण कुठं पाहिलेलं आहे तर इयत्ता 5वीच्या पुस्तकात पाहिलेलं आहे. आणि त्याच्यावर आधारितच हे उपखंड आहेत. त्याचबरोबर या उपखंडात कशा स्वरूपात विकास होत गेला मानवाचा, हेच आपल्याला या पाठामधून अभ्यासायचं आहे. बघा पुढं, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजे इतिहास म्हणजे काय दिलेला आहे तर आत्तापर्यंत मानवाच्या निर्मितीपासून मानवाच्या जडणघडणीचा जो आढावा आहे त्याची लेखन स्वरूपात मांडणी म्हणजेच काय, इतिहास होय. ओके. बघा, काल, व्यक्ती, समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. बघा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतो की इतिहासाचे 4 स्तंभ कोणकोणते आहेत. बघा आता कोणकोणते आहेत तर इतिहासाची मांडणी, स्थळ, काळ आणि व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. म्हणजे व्यक्तीच्या जडणघडणीत कशा स्वरूपात बदल होत गेला, बदल का झाला, बदल कुठे झाला, हे आणि बदल कोणत्या काळात झाला, ह्या 4 गोष्टी कशा आहेत तर इतिहासाला अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. कारण का, इतिहासात या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. बघा, या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. म्हणजे मानवाच्या इतिहासामध्ये मानवाचा इतिहास कुठं घडला, डोंगरदऱ्यांनी घडला, डोंगरदऱ्यामध्ये घडला की झाडाझुडपात घडला की गुहेत घडला, हे आपल्याला माहिती त्या ठिकाणावर मिळते. त्यामुळे इतिहासातील स्थळ हा जो घटक आहे याला अतिशय महत्त्व आहे. आणि स्थळ हा घटक म्हटल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की हा स्थळ भौगोलिक दृष्टिकोनातून किंवा भौगोलिक परिस्थितीतून आपल्याला कुठं आढळतो तर निसर्गात आढळतो. त्याच प्रकारे हा स्थळ जो घटक आहे तो पूर्ण भौगोलिक घटकाशी निगडीत आहे. ओके. बघा पुढं, इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. म्हणजेच इतिहास घडत असताना त्यावर जी भौगोलिक निसर्गाची परिस्थिती आहे ती अधिक कारणीभूत ठरत असते. ओके. बघा पुढे, आता समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. म्हणजेच बघा, ज्या ठिकाणी डोंगरदऱ्या आहेत आणि त्या ठिकाणी राहणारे लोक आहेत त्यांचे जीवन बघा कसं एकदम खडतर असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपल्याला जायचं म्हटलं त्या लोकांना, डोंगराळ भागातल्या, तर त्या लोकांना काय करावं लागतं तर डोंगर पार करून जावं लागतं. आणि त्याच्याच प्रमाणे जर आपण पाहिलं तर सपाट
मैदानी प्रदेशात लोक ज्या ठिकाणी राहतात त्या लोकांना जास्त कसरत करावी लागते का, तर नाही. कारण का, डोंगर प्रदेशातील लोकांपेक्षा इकडला जो भाग असतो, जो मैदानी भाग असतो, तो भाग कसा असतो तर नैसर्गिकदृष्ट्या सपाट असतो. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या काय होतं तर डोंगराळ भागातील लोकांपेक्षा सपाट मैदानावर राहणाऱ्या लोकांना शारीरिक कष्ट कमी घ्यावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी काय येतं तर भौगोलिक परिस्थिती आपल्याला मानवी जीवनावर किंवा लोकांच्या जीवनावर कसा परिणाम करते हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके, तर बघा पुढं. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. म्हणजेच काय बघा, इथं बारकाईने लक्ष द्या. डोंगराळ प्रदेशात आपल्याला शेतजमीन सुपीक पाहायला मिळते का, तर नाही. कारण का, ज्यावेळेस डोंगरावर पाऊस पडतो तर जमिनीचा उतार अतिशय खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी काय करतं तर जसं पाऊस पडतो तसं पाणी अगदी डोंगरावरून खाली घसरून येतं. आणि त्याच्याच विरुद्ध आपण सपाट मैदानी प्रदेशात जर पाहिलं तर काय होतं तर सुपीक जमिनीची मृदा किंवा सुपीक जमीन आपल्याला मैदानी प्रदेशात आपल्याला आढळून येते. कारण का, ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्याच ठिकाणी सुपीक किंवा मैदानी जमीन असल्यामुळे तेच पाणी तिथं थांबलं जातं. त्यामुळे काय होतं तर तिथं सुपीक जमिनीचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतं. बघा पुढं. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणजेच डोंगराळ भागात शेतजमीन अतिशय थोड्या प्रमाणात असल्यामुळे तिथं काय होतं तरी पालेभाज्या, जे आपल्या दैनंदिन आहारासाठी ज्या गोष्टी लागतात त्या ठिकाणी डोंगर भागात कमी प्रमाणात असतात. आणि ज्या ठिकाणी अशी सपाट भागाची जमीन आहे त्या ठिकाणी शेतजमीन करण्यासाठी उपयुक्त अशी जमीन असते. त्यामुळे तिथं काय केलं जातं तर आहारयुक्त फळभाज्या पिकवल्या जातात. बघा आता, याचाच परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्ये फरक आढळतो. तर बघा आता, ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी जर शेती पिकत नसतील आणि ज्या ठिकाणी लोक राहत असतील तर ती लोक काय करतात, आता शेती तर पिकत नाही, मग त्यांनी खायचं काय म्हणून तर ती लोक काय करतात, डोंगरदऱ्या आणि झाडाझुडपांनी फिरणं आणि ज्यावेळेस शिकार करून आहार उपलब्ध करणे, त्याचबरोबर निसर्गातून झाडाझुडपातून मिळणारे अन्नपदार्थ यावर ते काय करत असतात तर आपलं जीवन जगत असतात. म्हणजेच पौष्टिक अन्न त्यांना मिळवण्यास खूप कठीण परिश्रम करावे लागतात. त्याच्याच विरुद्ध पाहिलं तर सपाट ज्या जमिनी असतात त्या ठिकाणी काय होतं तर पाण्याचा योग्य निचरा केला जातो. त्याचबरोबर त्या जमिनी शेती पिकवण्यासाठी उपयुक्त अशा सपाट असतात. त्याचाच परिणाम कशावर होतो तर फळबागांचं पिकावर होतो आणि ते पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. म्हणजेच या डोंगरदऱ्याच्या प्रदेशानुसार आणि सपाट प्रदेशानुसार मानवाच्या जीवनावर, आहारावर, त्याच्या राहणीमानावर आपल्याला बदल कशा स्वरूपात होत असतो हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ओके, तर बघा पुढं. आपण राहतो त्या प्रदेशात हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. मग इथं काय दिले, आपण राहतो त्या प्रदेशात कोणकोणत्या गोष्टी मानवाला जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. हवा असते, त्याचबरोबर शेतीतून मिळणारे पीक, त्याचबरोबर वनस्पती आणि प्राणी. म्हणजे जीवन जगत असताना मानवाला अन्न लागतं, पाणी लागतं, हवा लागते आणि मानवाचं करमणुकीसाठी किंवा प्राण्यांपासून अन्न निर्मिती सुद्धा आजकाल मानव करत आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मानवाला अतिशय जीवन जगण्यासाठी उपयुक्त अशा असतात. तर बघा, इत्यादी गोष्टी आपल्याला जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. म्हणजे ज्या पद्धतीने मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी अतिशय उपयुक्त आणि सहज उपलब्ध होतात त्याच गोष्टीनुसार मानवाचा विकास होत जातो आणि त्याची जीवन पद्धती त्या दृष्टिकोनातून घडत जात असते. बघा आता पुढं.
जिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो, कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. म्हणजे ज्या ठिकाणी मानव खूप कालावधीपासून राहत असतो, त्याचीच पुढे हळूहळू एकाचे 2 माणसं होतात, त्या 2 माणसाची 4, 4ची 5, 5ची 10, 10ची 1000 आणि 1000ची लाखात अशी लोकसंख्या वाढत जाते. आणि तिथं काय होतं, प्रामुख्यानं पहिल्यांदा वस्ती होती, वस्तीचं गाव होतं, गावाची नगरे होतात, नगरांची शहरे होतात आणि शहरांचा देश होतो. अशा स्वरूपात काय होत जातं, तर त्या ठिकाणी मानवाच्या वस्त्यांचा विकास त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत असतो. बघा पुढं, पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. बघा, ज्या ठिकाणी मानवाची संस्कृती अधिक विकसित होत असते त्याच ठिकाणी दुसरे काही वस्तीतील लोक किंवा दुसऱ्या प्रदेशातील लोक काय करतात, तर आता आपल्याला काय खायला प्यायला नाही म्हणून आपण काय करावं, त्यांच्यावर आक्रमण करावं आणि त्यांच्या जवळची जी जमीन आहे ती आपण बळकावावी आणि त्यांना नष्ट करावं. असे ज्यावेळेस संकट लोकांवर येतात त्याच वेळेस लोकांना आपली जी जमीन आहे, आपली समाज व्यवस्था आहे ती सोडून इतरत्र जावं लागतं. ओके. मग आता त्याचबरोबर मानवावर कोणकोणती संकट येतात, तर नैसर्गिक संकट कोणकोणते असतात, तर पर्यावरणाचा ऱ्हास. ओके. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते. बघा, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा काळ कसा होता, तर स्वराज्याचा काळ होता. त्या काळीच काय असायचं, तर मुघल साम्राज्य असायचं. मुघल साम्राज्य म्हणजे काय असायचं, तर की एखादा भाग आपल्या साम्राज्याला जोडायचा. म्हणजे एखादं राज्य जर आनंदाने जगत असेल, त्याच्या नदीच्या किनारी राज्य वसलेलं असेल, तर एखादं दुसरं राज्य काय करायचं, तो नदीचा प्रदेश काबीज करण्यासाठी काय करायचं, त्याच्यावर न सांगताच आक्रमणे करायचं आणि जबरदस्तीनं त्या मानवांच्या कत्तली करायच्या, त्यांची साधनसंपत्ती लुटायची आणि ती जमीन बळकावायची. म्हणजे तिथला पूर्ण विनाश करायचा आणि त्या ठिकाणी आपली लोकसंख्या किंवा आपले लोक नेऊन त्या ठिकाणी आपलं साम्राज्य निर्माण करायचं. अशाने काय होतं, तर मानवा जी माणसं तिथं राहतात त्या माणसांचा ऱ्हास होतो. म्हणजेच कालांतराने काय होतं, तर त्या ठिकाणची वसलेली वस्ती काय होती, तर नाहीशी होती. बघा पुढं, कालांतराने काय होतं, तर त्या ठिकाणची ग्रामवसाहती नगरी उजाड होतात. म्हणजे काय, नाहीशी होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट झाले. म्हणजेच काय होतं बघा, आता आपल्या भारताच्या आपण ईशान्येला जर पाहिलं तर काय आहे रे, खूप हिमालय खूप खूप भयानक, म्हणजे 400 मीटर उंचीची जी हिमालय रांगा आहे ती एवढी भयानक मोठी आहे की तिच्या ज्या पलीकडले देश आहेत, म्हणजे चीन असेल, रशिया असेल, यांना जर आपल्यावर आक्रमण करायचं म्हटलं तर सहसा अतिशय अवघड आहे. पण आता कालांतराने जे हवाई मार्गाने लोक येतात जातात तो भाग वेगळा, पण नैसर्गिकरित्या जर आपल्याला हिमालयाची खूप मोठी भिंत लाभलेली आहे, त्यामुळे ईशान्येकडले जे देश आहेत ते आपल्यावर चाल करू शकत नाही. म्हणजेच पर्यावरण भौगोलिक दृष्टिकोनातून आपल्याला निसर्गाने काय केलेलं आहे, तर खूप मोठी ही तटबंदी दिलेली आहे ईशान्येच्या भागात. ओके. मग आता अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हेच स्पष्ट होते. म्हणजेच इतिहास आणि भूगोल कशा स्वरूपात मिळते जुळते एकमेकांशी आहेत हेच आपल्याला या ठिकाणी घडून येतं किंवा घडून आलेलं आहे हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ओके. समजलं इतिहास कशा स्वरूपात घडतो, कोणत्या ठिकाणी घडतो, आणि इतिहासात ज्या ठिकाणी इतिहास घडलेला आहे त्या स्थळांना कशा स्वरूपात महत्त्व प्राप्त होतं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी मानव राहतो त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा मानवावर कशा स्वरूपात बदल होतो. म्हणजेच मानव जर डोंगर प्रदेशात राहत असेल, डोंगराळ भागात राहत असेल, तर मानवाच्या जीवनात आहारात कशा स्वरूपात बदल असतात. त्याचबरोबर सपाट प्रदेशात राहणाऱ्या मानवाच्या जीवनात कशा स्वरूपात बदल असतात हेच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता बघा, आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, म्हणजेच भौगोलिक वैशिष्ट्ये कशा स्वरूपाची भारताला लाभलेली आहेत. हा पॉईंट कोणता आहे, तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये खूप महत्त्वाचा असा हा सब टॉपिक आहे. ओके. बघा, आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत बघा.
आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजेच भारताच्या ज्या दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ह्या ज्या दिशा आहेत, तर तर त्याच्या उत्तरेला काय लाभलेलं आहे, तर खूप मोठा म्हणजेच मी मगाशी सांगितलं बघा, खूप मोठी हिमालय पर्वतरांगा आपल्याला लाभलेली आहे. पूर्वेला काय आहे, बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्याचबरोबर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजेच भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. आणि एक एक जो भाग आहे म्हणजे भारताच्या वरचा जो भाग आहे त्याला हिमालय, खूप मोठी हिमालय पर्वतरांगा लाभलेली आहे. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. म्हणजेच भारतातली जी महत्त्वाची बेटे आहेत, कोणकोणती बेटे आहेत, तर अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप ही जी बेटे आहेत, ही जर वगळली तर उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. म्हणजे सलग म्हणजे काय, ह्या बेटांना खंड नाही. आणि ही जी अंदमान आणि निकोबार बेटे आहेत, ही बेटे कशी आहेत, तर अखंडित आहे. म्हणजे ही बेटे समुद्रात आहेत. ओके, बघा पुढं. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. म्हणजेच प्राचीन भूगोलाचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर हा भाग आपल्याला काय करावा लागेल, सुरुवातीला अभ्यासावा लागेल. बघा पुढं. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. म्हणजे त्याचाच उल्लेख आपण कोणत्या नावाने करणार आहोत, तर प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारतातच होते. म्हणजेच 1947चा जर भारताचा नकाशा आपण पाहिला तर आपल्याला जो भारताच्या वायव्येला जो पाकिस्तान, त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि जो पूर्वेकडला जो बांगलादेश आहे, हे सर्व कोणाचा भाग आहे, तर भारताचा भाग आहे. ओके, कोणकोणते भारताचे भाग आहेत, तर पाकिस्तान आणि बांगलादेश. बघा पुढं. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरत आहेत. म्हणजेच भारताच्या भौगोलिक गोष्टींचा जर विचार केला तर कोणकोणते घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा आता, पहिला घटक कोणता आहे, हिमालय. पहिला घटक अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कोणता, हिमालय. त्याचबरोबर सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. म्हणजे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा ह्या ज्या नद्या आहेत, ह्या नद्यांमधील जो मैदानी प्रदेश आहे आणि त्या मैदानी प्रदेशात शेती कशा स्वरूपात पिकवून मानवाने आपले जीवन अधिक विकसित केले गेलेले आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर थरीचे वाळवंट, त्याचबरोबर दख्खनचे पठार, त्याचबरोबर समुद्र किनाऱ्याचा प्रदेश आणि समुद्रातील बेटे, हे जे 6 टॉपिक आहेत किंवा 6 घटक आहेत, हे भारतीय उपखंडातील अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. हेच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा आता, हिमालय बघूयात आपण. आता एक काय आहे, तर हिमालय. ओके, भारताच्या कुठून कुठपर्यंत सुरुवात होते मी सांगेनच तुम्हाला. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली. बघा, हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून सलग झालेला आहे. ही जी हिमालय पर्वतरांगा आहे, ही कुठून कुठपर्यंत आहे, तर भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून, म्हणजे मध्य आशियातील जो वाळवंटाचा भाग आहे त्यापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीपासून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. म्हणजेच ही जी हिमालय पर्वतरांगा आहे, हिमालय पर्वतरांगा जो भारताचा जो वायव्येचा भाग आहे त्यापासून जी इकडं पूर्ण मणिपूर, नागालँड या भारताच्या राज्यांमध्ये ही हिमालय रांगा पसरली गेलेली आहे. म्हणजे ही खूप मोठी हिमालय पर्वतरांगा आहे. ही रांगा भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेले आहे. ओके, तर बघा आता पुढं. चीनपासून
बघा आता, मध्य आशियातील जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशमी मार्ग म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ही जी हिमालय पर्वतरांगा आहे, या हिमालय पर्वतरांगामधून सुद्धा काही मार्ग निघतात. बघा आता ते मार्ग कोणकोणते आहेत बघा. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग रेशमी मार्ग म्हणून ओळखला जातो. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की चीनमधून निघून मध्य आशियातून जाणारा मार्ग कोणता, तर तो मार्ग कोणता आहे, तर रेशीम मार्ग. ओके, तर बघा आता पुढं, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशमी प्रमुख असते. म्हणजेच रेशमी मार्ग कशासाठी नाव दिले, तर तिथून जाणारा माल, येणारा माल जो असतो त्या मालात कोणता घटक असतो, तर जास्त प्रमाणात रेशीम असतो. म्हणूनच त्याला कोणतं नाव दिलेलं आहे, तर रेशीम मार्ग असं नाव दिलेलं आहे. बघा पुढे आता, याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. म्हणजेच भारताच्या वायव्येला ही खैबर खिंड आहे. ओके, ही म्हणजे ही दिसते का तुम्हाला, हो, ही जी आहे ना, ही सर्व हिमालय पर्वतरांगा आहे. आणि भारताचे हा जो वायव्येकडला भाग आहे, म्हणजे उत्तरेकडच्या, आपण जर नकाशा घेतला आणि नकाशाचा जो वरचं जम्मू काश्मीरपासून जे डाव्या साईडची जी बाजू आहे, तिकडं खैबर खिंड आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या पाठीमागे खैबर खिंड आहे. आणि त्या खैबर खिंडीपासून पाकिस्तानापासूनच तिथं एक खैबर खिंड आहे सिंधू नदीच्या पलीकडे. खैबर खिंडीतूनच काय झालेलं आहे, तर आपल्यावर आक्रमणे आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे मुघल असेल, त्याचबरोबर जे जे आक्रमणं झालेले आहेत, ती सर्व परकीय युरोप खंडातील लोक सर्व भारतात या मार्गाने आलेले आहेत. ओके, आता बघा, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. म्हणजे सिंधू नदी असेल, गंगा नदी असेल, ब्रह्मपुत्रा नदी असेल, या नद्यांच्या आजूबाजूला कशा स्वरूपातील मैदानी प्रदेश आहे, त्या मैदानी भागात कशा स्वरूपात शेती केली जाते, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा आता, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्या, मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. म्हणजे ह्या ज्या 3 नद्या आहेत, ह्या 3 नद्यांचा जो कडचा जो आसपासचा परिसर आहे, त्यांचाच परिसर आहे तो आहेच. आणि ह्या नद्यांना ज्या उपनद्या येऊन मिळतात, ह्या नद्यांचा सुद्धा हा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. बघा आता, हा प्रदेश पश्चिमेकडील सिंधू पंजाबपासून पूर्वेकडे, बघा आता कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे हा प्रदेश. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंधू पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशापर्यंत पसरलेला आहे. म्हणजेच हा जो गंगा सिंधू नदीचा जो प्रदेश आहे ब्रह्मपुत्रेचा, कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, तर बघा, पश्चिमेकडे सिंधू पंजाबपासून, म्हणजे पश्चिमेकडला जो सिंधू भाग आहे, त्या सिंधू पंजाबचा भाग आहे, तिथून कुठपर्यंत पसरलेला आहे, तर बांगलादेशापर्यंत. म्हणजे बांगलादेशापर्यंत ह्या 3 नद्यांचा प्रदेश पसरलेला आहे. बघा आता पुढं, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली. म्हणजे प्राचीन भारतात जर आपण पाहिलं, म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास जर आपण पाहिलं, ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टी किंवा तो इतिहास कोणत्या नदीच्या किनारी घडलेला आहे, तर गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या नद्यांच्या किनारीच हडप्पा संस्कृती सुद्धा आपल्याला सापडते. आणि इतिहासाच्या जर गोष्टी केल्या, तर जो इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात की इतिहासातली सर्व लोकवस्ती कोणत्या नदीच्या किनारी होती, तर ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि गंगा नदीच्या किनारी. ओके, बघा पुढं, ओके, आता आपण 2 पॉईंट पाहिले. म्हणजेच काय काय पाहिलं बघा. आता इथं हिमालय काय आहे, तर भारताच्या वायव्य भागापासून पूर्ण आपल्याला कुठपर्यंत ही हिमालय पर्वतरांगा पसरली आहे, तर भारताच्या जो आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा ही जी पूर्वेकडली राज्य आहेत, इथपर्यंत ही काय झालेली आहे, तर हिमालय पर्वतरांगा पसरलेली आहे. म्हणजेच
हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा मार्ग व्यापारी मार्ग आहे. म्हणजेच या हिमालय पर्वतरांगेमधूनच एक खैबर खिंड म्हणून आहे आणि या खैबर खिंडीमधूनच जे भारतावर आक्रमण झालेले आहेत, मुघल राज्य असेल, त्याचबरोबर जे सिकंदर वगैरे जे सगळे आलते लोक, सगळी ती कुठून आले होते तर युरोप खंडातून. आणि मार्ग कोणता होता तर खुष्कीचा मार्ग ह्या हिमालयातच आहे. त्याचबरोबर बघा, ह्या हिमालयातील जी खैबर खिंड आहे, ही खैबर खिंड आहे. इथूनच आपल्यावर आक्रमण करण्यासाठी जे लोक आलेले होते ते ह्या मार्गाने आले होते. ओके. आणि बघा आता सिंधू गंगा ब्रह्मपुत्र नद्यांचा मैदानी प्रदेश, म्हणजेच या नद्यांच्या मैदानी प्रदेशामध्ये त्यांच्या स्वतःचा प्रदेश येतोच आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्या उपनद्यांचा सुद्धा हा प्रदेश आहे. ओके. आणि जी हडप्पा संस्कृती आहे सिंधू नदीच्या किनारी, ही हडप्पा संस्कृती आपल्याला अभ्यासायला मिळते. किंवा हडप्पा संस्कृतीचा विकास कुठं झालेला आहे तर सिंधू नदीच्या किनारी झालेला आहे. आणि गंगा नदीच्या किनारी सुद्धा ज्या संस्कृती घडलेल्या आहेत ह्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके. आता राहिलेले 2 पॉईंट आपण नंतरच्या तासाला पाहूयात.